सूचना करायला आम्हाला भाग पाडू नका प्लीज. ही हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतोय. फक्त महिलांचा आपण त्या ठिकाणी आदर करायचा आहे. महिलांना त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा द्या. खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून आज या मैदानाला उपस्थित झाले. तुम्ही आहात म्हणूनही मैदानाला मात्र या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रकारची शोभा वाढते. सुमित ढेकले एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर एका साईडला आपण पाहू शकाल रवी सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा ऑल इज वेल. अनिकेत राऊत अनेक मैदानं मात्र या खेळाडूने गाजवलेत. खास करून जर आपण पाहिलं तर या खेळाडूला जेव्हा जेव्हा बक्षीस येतं तेव्हा तेव्हा तो मात्र दानशूर व्यक्तिमत्व दाखवतो. विश्व स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. विशाल वैद्य एक चांगला ब्रँड आहे. गौतम अकरे एका साईडला पाहायला मिळतात. दांडीवरून स्वप्नील घरत आखणी करतायत, त्या ठिकाणी विशेष सहकार्य करतायत आशुतोष व्यवहारे. आणि एका साईडला आपण पाहू शकतायत मिस्टर श्रीकांत भोईर. स्टार्ट ऑफ द मॅच ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा, क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत. पिवळमय असं वातावरण आणि सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला निघून जातोय. चांगलं गुड कॉलिंग, मात्र कोणतीही धाव येत नाहीये त्या ठिकाणी. सुंदर इथे चेंडू, ही ताकद आहे अनिकेत राऊत या गोलंदाजाची. टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. गुडलाईन स्पॉट वरून चेंडू मात्र या ठिकाणी पिच होताना सुमित ढेकले मोठे फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड, अत्यंत दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मानाची स्पर्धा म्हणून आमदार चषक बहुजन विकास आघाडी पुरस्कृत या अगोदर शिवनेरी चषक झाला होता. सुंदररित्या मात्र पार पाडला गेला. यावेळेला बॅटची एज जरूर लागली गेली. पंकज पाटील पालन त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावतायत. टेंबोडे एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख, विनर संघातून सुद्धा त्यांनी बिलॉंग केलंय. आज मात्र आमने सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 1 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 2. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार आउट ऑफ इंडिया मध्ये जाऊन सुद्धा मात्र यांचा डंका वाजलाय. अशा प्रकारचे आज टेनिस क्रिकेट मधले तारे सितारे, तारांकित खेळाडू मात्र या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृपया करून MH48S3132 कोणाची इनोवा असेल तर प्लीज आपण ती हटवायची आहे. थोड्याच वेळात प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये त्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो. चेंडू फेकून झाले 2 आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल. गौतम अकरे मात्र पुढे सरसावतायत. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता, मॅन ऑफ द मॅचचा. अक्षय घरत एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम काटाळे. खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. शरदजी घरत, तदनंतर अल्पेशजी भोईर, योगेशजी घरत, महेंद्र भोईर, रोहिदास पाटील, ज्ञानेश्वर किनी, तदनंतर आपण पाहिलं तर अनंता पाटील, शुभम पाध्ये, विनोद किनी, अंकुश भोईर, आशिष भोईर, शुभम पाध्ये, या सर्वांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि सर्व विराथन ग्रामस्थ यांचं धन्यवाद व्यक्त करतोय. 0506 होंडा सिटी कोणाची असेल तर ती प्लीज हटवायची आहे. यावेळेला ऑफ साईडला सुंदर फटका, सुंदर क्लास ड्राईव्ह केला जातोय चेंडूला. एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकीपर्यंत मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पलीकडे, चुकीला माफी नाही. 4 धावा. गावाची माऊली कृपेची सावली सत्वरी धावली, आई सत्वरी धावली, सत्वरी धावली, कशी होईला पावली, सत्वरी धावली. थँक्यू. तर यावेळेला क्रितेश घरतकडून मात्र चुकी होईल ही अपेक्षा नव्हती, परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहतो या गोष्टी होतच राहतात. कोणीही जाणून बुजून करण्याचा प्रयत्न करत नाहीत, परंतु कॉन्सन्ट्रेशन, प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. 4 धावा. धावसंख्या स्कोरबोर्डवर 6. अप्रतिम, सुरेख, एक्सलंट डिलिव्हरी. अनिकेत राऊत यासाठीच ओळखला जातो. शांत माइंडेड, कूल माइंडेड गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर भेदक मारा. प्रत्येक फलंदाजाचे मनकवडे मात्र या ठिकाणी ओळखताना पाहायला मिळतोय. समोरचा फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी चांगल्या प्रकारची क्लास गोलंदाजी करेन हे मात्र मनात विचार. आणि सुमित ढेकले सारख्या मात्र फलंदाजाला या ठिकाणी जरूर 2 चेंडू डॉट केले. त्याचाच अर्थ कॉन्फिडन्स लेवल वाढेल. पुन्हा एकदा सुमित ढेकले, एक पोटेन्शियल असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कॅलिबर खेळाडू आहे सुमित ढेकले. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला ऑन साइडला मी म्हटलं होतं कॅलिबर खेळाडू आहे. चेंडूला मात्र ओळखलं. 6 धावा. गुड शॉट. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतैर. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतैर. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया
थँक्यू टीचर थँक्यू. 12 धावा शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी दमदार फटका पाहायला मिळतोय. एंड ऑफ द ओव्हर 12 रन्स. 5 चेंडू पहा 6 धावा फक्त दिल्या गेल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र या ठिकाणी धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 12. 12 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चला टीम मीटिंग करू नका, जास्तीत जास्त वेळ दौडू नका. पंच काय दर्शवत आहेत, चेंडू मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये फेकावा. बहुजन विकास आघाडी ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक नवीन वर्षाची सुरुवात खूप चर्चित झाली या स्पर्धेची. उद्यापासून मात्र अग्री प्रीमियर लीगला सुरुवात होते. मात्र याला विसरू नका. नक्कीच 11 ते 17 नूतन नगर माकणीच्या मात्र त्या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचे मात्र शिल्पकार आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळणार आहे सागर गरत मॅन फ्रॉम सफाळे. तदनंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महिला सुद्धा उपस्थित झाल्या, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. देवानंद वजेसाहेब उपाध्यक्ष आहेत आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. मनोज पाटील आमच्या समवेत असतील. 7 दिवस समालोचक म्हणून सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. या महिला वर्गांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली 12 धावा. थँक्यू दीपू पाडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनय छोटे प्रतिम सुंदर क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. ते विनयचे मला अजूनपर्यंत 7 चेंडूवर 7 षटकार आणि 12,000चं कॅश प्राइज. खार्डीचं मैदान कमालीचं मात्र खेळ केला होता. महिला कक्ष खाली करा प्लीज म्हणून मी अनाउन्समेंट केलं होतं. चला घाई करायची, वेळ दौडू नका प्लीज. सुमित टेकलेचं मात्र शेवटच्या चेंडूवर दमदार फटका पाहायला मिळाला. यासाठीच ओळखले जातात बाहुबली म्हणून, ज्याची ओळख खूप फॅन फॉलो आपल्याला पाहायला मिळतात, वाढले जात आहेत. धावसंख्या 12 धावा. यावेळेला आपण पाहतो नोचा इशारा. पंच मात्र या ठिकाणी हात खुले करतायत. जरूर आशुतोष व्यवहारे एक धाव अर्जित केली जाते. धनंजय गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत 1+1 आणि यावेळेला मात्र देन फ्री हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्रीकांत भोईर त्या ठिकाणी दर्शवत असताना बिमरच्या स्वरूपात आपण पाहतो. धनंजयने मात्र हा चेंडू पहिलाच या ठिकाणी रवीला मात्र या ठिकाणी बिमार केलं असतं, परंतु रवीची तीक्ष्ण नजर होती. मॅच बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. प्रितेश किनी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आहेत, चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 17 नंतर जर आपण पाहिलं तर 19 ते 24 असा क्रिकेटचा रणसंग्राम रॉकी ग्रुप चषकच्या माध्यमातून पाहायला मिळेल. संतोष भोईर अर्थातच मामा रॉकी पाटील, तुषार भोईर अँड ऑल टीमचं मात्र ऑर्गनायझेशन पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज बाईक असेल ती सुद्धा मात्र परभणी असेल टिंबी खोड्यावेच्या मैदानात. आणि खास आकर्षण असेल शंकर धोत्रे, गोटे अंपायर अँड दशरथ पाटील यांची मात्र जुगलबंदी. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू होता ऑफ साईडला. मात्र यावेळेला आपण पाहू शकाल चेंडू इंटू द गॅप मध्ये निघून जातोय. 1 बाउन्स 4 रन. थँक्यू. स्वयंसेवक जे जेल्स मॅन आहेत त्यांना थोडंसं मात्र बाहेर डान्स करण्यासाठी मात्र सज्ज करा. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 18 धावा 18 रन्स. सुमित ढेकले पुन्हा एकदा. यावेळेला ऑन साइडला पुलचा फटका, पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. क्या बात आहे सुमित ढेकले. यावेळेला मात्र इज ऑन फायर. 6 धावा. साहेब आमचं दिलदार. प्रथम महापौर राजू पाटीलला ना त्यांचा सहकार्य लाभलंय र. प्रथम महापौर राजू पाटीलला ना त्यांचं सहकार्य लाभलंय र. थँक्यू डीजे. धावांची गती 24 रन्स 24 धावा. ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑफ साईडला युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र वळवला गेलाय. दमदार फटका पाहायला मिळतोय. पंचांचं सिग्नलचा आम्ही वेट करतोय. या ठिकाणी श्रीकांत भोईर काय डिसिजन देतील आणि या सिटीचं 4 रन. सुपर बॅटिंग बाय सुमित ढेकले. या ठिकाणी उपस्थित आहेत इंदिरा तुकाराम घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य, आणि तसेच सरिता रमेश घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 28 धावा 28 रन्स पाहायला मिळते एसपी संघाची. यावेळेला आपण पाहतो स्ट्रेट ड्राईव्ह च्या माध्यमातून मात्र चेंडूला फेकून दिलंय.
इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स स्टँड अँड डिलिव्हर शॉट व्हॉट अ शॉट मॅक्झिमम 6 6 धावा. ठाणे जिल्ह्याचे आहेत अध्यक्ष आमचे काशीनाथ पाटील साहेब त्यांचं नेतृत्व आहे हो दमदार त्यांचा आहे हो आम्हाला आधार. तर धावांची गती स्कोअरबोर्डवर 34 रन. चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. कृपया करून मी पुन्हा एकदा हंबल रिक्वेस्ट करेन, MH48S 3132 इनोवा आहे आणि तसेच 0506 होंडा सिटी. प्लीज त्या मालकांना विनंती करेन की आपण 4 व्हीलर त्या हटवायचे आहेत, अडथळा निर्माण होतोय, त्यासाठी मी हात जोडून विनंती करतो. धावसंख्या 34 रन 34 धावा. क्या बात आहे. सुमित ढेकले नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. अशा पद्धतीने फलंदाजी केली की मात्र सनसाई चषक चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण येते. नाईटच्या स्पर्धेची पालघर यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू मात्र सोडून दिला गेलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतो निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 34 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले तर एकंदरीत 5 चेंडूचा खेळ झालाय धनंजयच्या हातखंडामधून. तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम सुरेख एक्सलंट हा चेंडू पाहायला मिळाला. चेक करतात की ऑफ साईडला खेळायला हवं होतं परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. सरळ चेंडू निघून जातोय पंकज पाटील पालन यांच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा. आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी आमदार चषक 2021 चा हा शानदार थरार आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू विनायक किनी. धावांची गती 34 धावा 34 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सर्व काही मात्र या स्पर्धेने जरूर आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची कमी खळून दिली नाहीये. धन्यवाद मधुकरजी किनी. खूप तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद असेल जे आम्हाला कलागुणांना वाव देतात. क्रिकेटवरचं अफाट प्रेम पाहायला मिळतं. तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा 34 रन्स. 2 षटकांचा खेळ झालाय. पंकज पाटील पालन एक टेंबोडे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जेव्हा जेव्हा पालन येतात तेव्हा मात्र कृष्णा सातपुते या खेळाडूला मात्र उमरोळीच्या मैदानात काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. तिथून मात्र प्रेम मिळालं प्रेक्षकांचं. त्या आस्थागायत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमित राऊत अक्करपट्टीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदररित्या मात्र एक शांत स्वभावाचा खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला हा मात्र चेंडू आपण पाहतोय रवीला मात्र समजला नाही. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये नव्हता. ऍब्सोल्युटली प्लम फलंदाज. बॅक टू द डगआउट. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतैर. 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 तर नवीन फलंदाज मंद पावलांनी आपण पाहतो. वाडा तालुका पालघर जिल्ह्यातील मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल अर्षद मेमन उर्फ होंडो. जबरदस्त सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अनेक मैदानं आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत. आज मात्र या ठिकाणी या मैदानात काय किमया साध्य करतोय यासाठी प्रेक्षक राजे आमचे मात्र या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत की हे चांगले खेळाडू मात्र कशा पद्धतीने खेळतील. त्यासाठी मात्र या ठिकाणी जमलेले आहेत. या सर्व प्रेक्षक राजांना पुन्हा एकदा माझ्याकडून मानाचा मुजरा. धावांची गती 34 धावा. भिवंडी ग्रामीण आणि वाडा ग्रामीण मध्ये मात्र जो सामना झाला प्रेक्षणीय ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून वज्रेश्वरी अकलोलीच्या मैदानात खूप छान पद्धतीने ती स्पर्धा झाली. प्रथमेश ठाकरेने मात्र जबरदस्त अर्धशतकी खेळ केली होती. या वेळेला बॅटची एज डिसिप्लिन क्रिकेट दाखवत असताना इथपर्यंत आवाज आला. बॅटला ब्रश करून चेंडू निघून जातोय. ही ताकद आहे पंकज पाटील पालन यांच्या माध्यमातून. फलंदाज 2 बाद होत आहेत. अजून जर 1 विकेट मिळते तर विकेट हॅट्रिक साठी संदीप जिकिने यांच्याकडून 500 रुपीज. या पण ऐकूया सुमधुर संगीत. निवडून आला आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. राजेश पाटील दादा. धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतो आणि योग्य ती दिशा
या दोन मात्र तंत्रावर आत्ताचं क्रिकेट मात्र पाहायला मिळतं आणि सुंदर इथे मात्र गोलंदाजीचं पृथ्थकरण जयेश रावरे गली रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्लिप पॉइंट एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानंतर स्लिप मिड ऑफला आपण पाहू शकाल एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय गौतम आकरे. धनंजय मात्र वाईडिश लॉंग ऑफ. त्यानंतर चुबारी आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅन फ्रॉम चिंचणी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, शफल झाले होते आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. आशुतोष व्यवहारे सांगतायत की लेग बायचा इशारा इन्क्लूड केली जाते. एक धाव आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर SP11 या संघाची जर आपण पाहिली तर जवळजवळ 35 धावा. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये कशी गोलंदाजी करावी मात्र चांगल्या फलंदाजांना याचं प्रत्येक देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पंकज पाटील पालन आपल्या गोलंदाजी मार्कवर. उद्यापासून आग्री प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज असेल. आपल्या समाजासाठी खास करून आग्री प्रीमियर लीग पंकज पाटील पालन हे मात्र दिवस देत असतात त्यांचे. बी मध्ये आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्या 35. 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित टेकलेचा आतापर्यंत वादळ घोंगावलंय. मात्र सुमित टेकलेचा विचार केला तर वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. 31 धावांची मात्र आतापर्यंत आतषबाजी करतोय. 11 चेंडू 31 धावा. 310चा स्ट्राईक रेट. यावेळेला ऑफ साईडला दमदार फटका काय जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय. गेले ऍडम गिलक्रिस्टची आठवण करून देणारा हा स्ट्रोक आणि खास करून ग्रॅम स्मिथ दक्षिण आफ्रिकेचा वॉट शॉट. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. याला म्हणतात सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. एका साईडला विकेट मात्र मिळाल्या परंतु सुमित टेकले हार न मानणाऱ्यांपैकी एक खेळाडू हर हुन्नरी हरपन मौला खेळाडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 41 रन. या वेळेला आदर सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि सुमित टेकले सुद्धा मात्र ऍग्री करतायत. नाईस डिलिव्हरी अप्रतिम सुरेख पद्धतीने. मात्र अपकमिंग यंगस्टरने मात्र हेच शिकावं की मात्र कशा पद्धतीने चेंडू आल्यानंतर आपण रिस्पेक्ट द्यायला हवा आणि तेच मात्र सुमित टेकलेने या ठिकाणी दर्शवत असताना म्हटलं जातं अच्छे गेंदो का सम्मान करो बुरे गेंदो का अपमान करो. हे क्रिकेटचं रहस्य आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोने नाहीये मित्रांनो. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू याला रिस्पेक्ट मिळणार नाही. आता मात्र चेंडूला यावेळेला लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. जवळजवळ चेंडू 101 मीटरवर जाऊन चेंडू आदवतोय. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 47 धावा आणि स्वतः जाऊन पोहोचते फलकावर 43 या धावसंख्येवर. सुपर बॅटिंग. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 47 रन 47 धावा. SP या संघाची एका साईडला मात्र भिडतायत टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हे सर्व पॅकर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रांजल 11चे मात्र जरूर आपण पाहतो आनंद पाटील खुश असतील कारण त्यांचा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. मात्र जो संघ विजय होईल तो संघ मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओमकार बॉयज मथाने रोहन गावडे यांच्या संघाला मात्र 2 हात करताना पाहायला मिळेल. सुमित टेकलेचं कौतुक करेन. रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सुमित टेकले या ठिकाणी जरूर प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय. एका साईडला विकेट मिळाले परंतु सुमित टेकलेने मात्र आपला जो धीर आहे धैर्य आहे ते मात्र सोडलं नाही. म्हणूनच म्हटलं जातं आयुष्यात मित्रांनो कितीही कठीण प्रसंग आले तरी सुद्धा दुसऱ्यांना कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो आणि तो बेस्ट ऍक्टर आतापर्यंत मिस्टर सुमित टेकले. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या फलकावर 47. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 4थं षटक मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल मिस्टर अक्षय घरत मॅन फ्रॉम काटाळे एक्सप्रेस म्हणून याच खेळाडूच्या नावावर मात्र 6 चेंडू आणि 6 चौकारांची नोंद आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. महाराणा प्रताप मात्र या ठिकाणी आपण पाहतो ज्या पद्धतीने मात्र ग्राउंड झालेलं आहे ते आता शगुन डेव्हलपर्सचं मैदान बदललं. तेच मैदान मात्र हे आता टायटल दिलं गेलंय. मयूर पाटील यांनी मात्र आम्हाला दर्शवलं. धावांची गती आणि त्या मैदानात किमया साध्य केली होती. याच खेळाडूच्या नावावर भाविक डिजिटलच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज एक बाईक सुद्धा आहे. तोच अक्षय घरत आपल्याला पाहायला मिळतोय. महिला कक्ष कृपया करून जो पुरुष वर्ग त्या ठिकाणी आहे त्यांना विनंती करेन की प्लीज आपण खाली करायचं अन्यथा व्हॉलेंटियर्स येतील आणि अपमानास्पद तुम्हाला मात्र त्या ठिकाणी त्या कक्षेतून बाहेर काढलं जाईल. त्यासाठी मी विनंती करतो त्या अगोदरच की महिला कक्ष खाली करा.
कारण महिलांसाठी बसण्यासाठी जागा द्या प्लीज, अवेलेबल करा त्यांना जागा. धावसंख्या 47. अप्रतिम गुड डिलिव्हरी. ही ताकद आहे अक्षय घरत काटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. सातत्याने मात्र आपण पाहतो चांगल्या प्रकारचं क्रिकेट काटाळेच्या माध्यमातून जितम करत असेल त्याचाच पार्टनर चांगल्या प्रकारचा खेळ साकारतोय. 47 मध्ये 43 रन्स तर आपण पाहिलं तर सुमित डेकले वन मॅन शो वन मॅन आर्मी अशी खेळी करताना पाहायला मिळत आहेत. जबाबदारी जाणतायत. या वेळेला बॅटची एज एका साईडला मात्र पिंटू परचाला मात्र या ठिकाणी फक्त सिंगल देऊन मात्र या ठिकाणी सुमित डेकलेला मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडला कदाचित आणलं असतं तर कदाचित या ठिकाणी विकेट जरूर मिळाली नसती. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की थोडासा बेजबाबदार फटका. बॅक टू द डगआउट मिस्टर पिंटू परचा. आई सत्वरी धावली, सत्वरी धावली, चल तशी होईल पावली. सत्वरी धावली, चल तशी होईल पावली. सत्वरी धावली चल कशी होईल पावली. सत्वरी धावली चल कशी होईल पावली. तर पिंटू मात्र या ठिकाणी बॅक टू द डगआउट मध्ये येताना पाहायला मिळतोय. अक्षय घरत कमी वेळेत कमी वयामध्ये काय जबरदस्त मात्र या गोलंदाजाने आक्रमकता सिद्ध केले. काटाळेचं नाव मात्र पालघर जिल्ह्याच्या नकाशात एक झळाळताना पाहायला मिळतं आणि नेहमीच मात्र सुजित राऊत त्यांना सपोर्टेबल असतात. बिपिन पाटील असतील, समीर पाटील असतील, मात्र हे काटाळेचे आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारचं नेहमीच त्यांना प्रोत्साहित करताना पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 47. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलाय ऐश्वर्या रॉय या फलंदाजाला. सुमित ऐश्वर्या सुर्वे आपल्याला पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याने मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचे हकदार ठरले गेले होते. इथे जर आपण पाहिलं तर या वेळेला मात्र सॅक्रिफाईस करतायत. या आपण जाऊया. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अख्तर शेख अक्कू या ठिकाणी आपण पाहतोय. ऐश्वर्या सुर्वे मात्र या ठिकाणी बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 47. 47 धावा. लगातार 2 चेंडूवर मात्र या ठिकाणी जरूर बाद होताना पाहायला मिळतात. एक सांघिक विकेट मिळते अक्षय घरत या गोलंदाजाला. सुमित डेकले जबरदस्त अप्रतिम क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज. 3000 प्रेक्षक मात्र लाईव्ह या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. क्या बात आहे. अक्षय घरत मात्र या ठिकाणी थोडंसं हर हुन्नरी खेळाडू हे क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये एन्जॉय करणं, दबावाखाली न खेळताना मात्र त्या क्रिकेटला एन्जॉय कसं करायचं हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. मात्र 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये एक सुद्धा धाव दिलेली नाहीये. क्या बात आहे अक्षय घरत. जबरदस्त सुपर बॅटिंग एका साईडला मात्र आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला फुलटॉस चेंडू ऑफ साईडला मिड ऑफच्या क्षेत्रातून चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहतो याचं बुलेट प्रमाणे 6 धावां करता. आता मात्र स्वतः 49 धावांवर मात्र पोहोचतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 16 चेंडूमध्ये एकंदरीत आपण पाहू शकाल धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. शुभम पाते यांच्या संघाची आपण पाहिलं तर SP11 हा संघ आपण पाहू शकाल मजबूत स्थितीमध्ये 53. 1 धावेने मात्र या ठिकाणी अर्धशतक SP बॉयज. पुन्हा एकदा या वेळेला मोठा फटका येईल का, अर्धशतकापासून दूर राहील का, आणि या वेळेला धनंजय कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच फलंदाज 49 वर मात्र या वेळेला आपण पाहतोय अक्षय घरतने मात्र जिद्द चिकाटी कसब कला कौशल्य पणासपणा लावून गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. फक्त 6 धावांचं षटक आणि ते सुद्धा स्लॉग ओव्हर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये फक्त 6 धावा देणं खरोखरच सुंदर गोलंदाजी. अक्षय घरत हॅट्स ऑफ यू. अप्रतिम सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. जय खुश केला नावाचा तुझ्या को जय खुश केला. नावाचा तुझ्या को जय खुश केला. अक्षतानी आज घडणार लानी. वहिनी अक्षतानी घडणार लानी. ओटी ग भरिली आई तुझी ओटी ग भरिली. सत्वरी धावली तर अल्पश होईल पावली. सत्वरी धावली तर अल्पश होईल पावली. सत्वरी तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर एकंदरीत धावसंख्या या ठिकाणी आव्हान ठेवलं गेलंय ते 54 या धावसंख्येवर. 54 रन्स 4 षटकांमध्ये. कृपया करून MH48 S3132 मात्र जी इनोवा आहे ती MH48 प्लीज मी विनंती करेन.
सुमित ढेकले या ठिकाणी आपण पाहत आहेत जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाले चहू बाजूने. आपण पाहिलं तर आमच्या हायलाइट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. नितेश पाटील दाखवत असताना फुटटॉस चेंडूला युवराज सिंग स्टोअर ब्रॉडच्या मात्र त्या युवराज सिंगच्या खेळीची आठवण येईल तशाच पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. तदनंतर जर आपण पाहिले षटकार पहा एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ तदनंतर डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग ऑन साईडला मिड ऑन हे मात्र सर्व चौफेर फटकेबाजी केली ती 49 रन्सवर मात्र बाद झाला. राकेश तांबोरे त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय लीड करत असताना खूप छान. बिल्कुल बहुत बढ़िया क्रिकेट ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन द राइज के लिए खूबसूरती के साथ एक बार फिर डीप एक्स्ट्रा कवर की तरफ शानदार बल्लेबाजी की आज बल्लेबाज सुमित ढेकले ने. बाहुबली का बल्ला आज बोला मजा आया देखने के बाद. और एक बार फिर देखिए छोटी गेंद पर तो प्रहार तो करते हैं, अगर इनके रडार में गेंद आती है तो नहीं छोड़ते. प्रमुख पाहुणे या ठिकाणी शरदजी गरत या ठिकाणी डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये आपण पाहतोय. सरपंच विरातन. मॅच 2 मिनिटं फक्त थांबवायचं आहे. मॅच 2 मिनिटं थांबवली जाईल. SP बॉयज संघाने मात्र 53 धावा 54 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. फटाक्यांच्या आतषबाजीने या ठिकाणी उपस्थित होताना प्रमुख मान्यवर प्रमुख पाहुणे या ठिकाणी प्रथम महापौर आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हा सर्वांचे लाडके नाना वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र विराखन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. आज या ठिकाणी उपस्थित झालेले प्रमुख अतिथी या ठिकाणी पाहायला मिळतात. नेहमीच क्रिकेटवर अफाट प्रेम करणारं एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील साहेब तुम्हा सर्वांचे लाडके नाना प्रथम महापौर या ठिकाणी उपस्थित झालेत विराजमान झालेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हार्दिक स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 53 धावा 54 धावांचं लक्ष्य. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. चला फलंदाज घाई करा. फलंदाज घाई करायची आहे. तर 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र नानांच्या माहितीसाठी हा सामना आपण पाहतोय जो ओपन गटातून आहे आणि 2 संघ एका साईडला पालघरचे स्टार खेळाडू आहेत नाना आणि एका साईडला बॉम्बेचे खेळाडू काही नालासुपारा काही आपण पाहतो जे पालघरचे आहेत. म्हणजे असा मिक्स जो बदलापूरचा खेळाडू पिंटू परचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अशा पद्धतीने वाडा तालुक्यातून सुद्धा बिलॉंग करताना खेळाडू पाहायला मिळतात. चिंचणीचे आहेत अशा प्रकारचे मात्र खेळाडू आणि 2 खुला गटातील हा सामना आपण पाहतोय आणि 54 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं टायगर स्पोर्ट्स या संघासमोर SP बॉयज शुभम पाध्ये यांच्या संघाने रोहिदास पाटील यांच्या संघासमोर. तर 4 षटकांचा एकंदरीत सामना असेल आणि 54 धावांचं लक्ष आहे. हिंदी स्पेशालिस्ट प्रशांत अदवडे. मात्र आम्ही मराठीमध्ये पुन्हा एकदा येऊया 4 षटकांमध्ये येणार आहोत परंतु हिंदीमध्ये पुन्हा एकदा जाऊया प्रशांत अदवडे यांच्याकडे. थैंक यू वेरी मच. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट आमदार चषक 2021 और इम्पोर्टेंट मुकाबला ऑफ के बाहर खूबसूरती के साथ खेलते हुए कवर की तरफ गेंद शानदार तरीके से जाते हुए चौका आएगा करारा प्रहार गेंद बॉडी लाइन के बाहर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. आमचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. थँक्यू. तर या ठिकाणी मात्र चौकार जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 धावांच्या मदतीने मनोज गोरेकर मात्र आडणे गावातील आमच्याच आडणे गावातील सुपुत्र आहेत. मनोज गोरेकर वेलकम. आपलं हार्दिक स्वागत मनोज गोरेकर. देखिए मंच पर इस वक्त अगर देखें तो प्रथम महापौर राजू जी बैठे हुए, राजू जी नाना पाटिल बैठे हुए, तो इनका स्वागत इस खूबसूरत चौके के साथ होता हुआ. सर आपका स्वागत है, वेलकम. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. इस बार सुंदर शॉट अपने फॉलो में कैच नहीं लपक पाएगा. क्या गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था. थोड़ी आगे वाली गेंद इस बार बल्ले के बीचों बीच बिल्कुल खेले. देखिए दोबारा किस तरह से हुआ है. सीधे बल्ले से खेलना चाहते थे, थोड़ा शरीर से दूर खेले. ऐश्वर्या अगर इस कैच को लेते तो बिल्कुल एक बहुत अच्छा कैच बनता. 5 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 54 रनों की जरूरत है. मुकाबला चल रहा है टाइगर स्पोर्ट की टीम इस वक्त जो कि बल्लेबाजी कर रहे हैं. SP बॉयज और टाइगर स्पोर्ट के बीच मुकाबला चल रहा है.
इस बार बाउंसर लेकिन कवर के ऊपर से खूबसूरत शॉट, टाइमिंग बढ़िया, गेंद बॉल की तरफ जाएगी 4 रनों के लिए। दर्शन स्टॉक, तालियां बजने वाली है। मैग्निफिसेंट बैटिंग। बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार। बहुजन विकास आघाड़ी प्रेसिडेंट अब्जा चषक 2021 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। टाइगर स्पोर्ट 9 रन बगैर किसी नुकसान के जवाबी हमला होता हुआ। इस बार ऑन दी अप खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई, गेंद लॉकआउट की तरफ जा रहे हैं खिलाड़ी मौजूद, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर। एक बार फिर यह चौका आता हुआ, खराब फील्डिंग का बिल्कुल फायदा मिलेगा, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। कशी होईल लपावली, सत्वरी धावली घाल कशी होईल लपावली, सत्वरी धावली घाल कशी होईल लपावली। शुक्रिया डीजे। टाइगर स्पोर्ट इस ओवर में बहुत अच्छी बल्लेबाजी बल्लेबाजों की तरफ से होती हुई। छाता और दिमाग तभी काम करते हैं जब वो खुले होते हैं, बंद होने पर दोनों बोझ होते हैं, इसीलिए दिमाग की बत्ती को जला के रखना बहुत जरूरी है। खराब फील्डिंग का बिल्कुल फायदा होता होगा। 13 रन बने हैं बगैर किसी नुकसान के। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार ऑफ टॉप के बाहर सुंदर तरीके से पॉइंट बॉडी लाइन की तरफ खेलते हुए बल्लेबाज, क्या बल्लेबाजी कर रहे हैं इस मंच पर, मैदान पर आग लगाते हुए। सांग भलं ग माऊले, सांग भलं ग, सांग भलं ग। भोले भक्ताला भक्ताला आई देई ग दर्शन, भोले भक्ताला देई ग दर्शन। हे सांग भलं ग। गौतम आकर की एक बार फिर बल्लेबाजी अगर देखें तो विस्फोटक है, बेमिसाल बल्लेबाजी कर रहे हैं। इनके बल्ले से जो चौके आ रहे हैं, शॉट सिलेक्शन अगर देखें तो 4 ओवर बल्लेबाजी करना ये पसंद करते हैं। 3 गेंदों में 12 रन बनाए हैं और सामने गेंदबाज कौन है? ऐश्वर्य, जिन्होंने पिछले मैच में नपीतुली गेंदबाजी की थी, उनके ऊपर हमला होता हुआ। टाइगर स्पोर्ट 17 रन बगैर किसी नुकसान पे। दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है आमदार चषक 2021 का, जो कि महासंग्राम चल रहा है। 17 रन बगैर किसी नुकसान के। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। इस बार सुंदर शॉट, एक बार फिर पॉइंट की तरफ खिलाड़ी तैनात है। गौतम आकरे ने इस मैच में मेला लूटा है, गेंदबाज का दिल टूटा है। कहते ना कि जिस तरह से मुकाबला, जिस तरह से मैच आप जवाबी हमला करेंगे तो बिल्कुल फायदा होगा। बहुत खूबसूरती के साथ गेंदबाजी करते हुए, लेकिन इस बार टप्पा खाने के बाद उछाले थे गेंद को खूबसूरती के साथ खेले पॉइंट के ऊपर से। एक बार फिर दूसरा शॉट देखिए, इस गेंद को ऑनसर की तरफ खेले, ऑन दी अप खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं आई, लॉन्ग ऑन की तरफ खराब फील्डिंग हुई, इसका फायदा हुआ और उसके बाद में क्लासिकल शॉट खेला था। तर या ठिकाणी आपण मुख्य मंचाकडे वळणार आहोत आणि या ठिकाणी शरदजी गरत यांना मी विनंती करेन, विरातन सरपंच, की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व राजीवजी पाटील साहेब, प्रथम महापौर तुम्हा सर्वांचे लाडके नाना यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण मुख्य मंचाकडे या ठिकाणी वळणार आहोत। त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल। तर मी विनंती करेन शरदजी गरत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं। कॅमेरामॅन अनुराग चव्हाण यांना मी विनंती करेन की आपण मुख्य मंचाकडे, आपण ऑलरेडी मात्र ते सज्ज आहेत आणि नंतर प्रत्येक स्टँडला अनुराग चव्हाण मात्र या ठिकाणी जरूर फिरवतील। ज्या ठिकाणी आमचे मायबाप लाडके प्रेक्षक राजे आहेत त्यांच्याकडे मात्र कॅमेरा फिरवला जाईल। तर मुख्य मंचाकडे आपण वळतोय। तर शरदजी गरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं। पहिलं षटक हाताळलं गेलं, धावसंख्या 18 धावा, एक यावेळेला मात्र आपण पाहू शकाल एक धाव, जोरदार टाळ्या येऊ द्या त्या ठिकाणी आपण पाहतोय, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि वेळ काढून मात्र या ठिकाणी तुम्हा सर्वांचे लाडके नाना या ठिकाणी उपस्थित झालेत। तर या ठिकाणी आपण पाहतोय जोरदार टाळ्या येऊ द्या मुख्य मंचाच्या समोर। 1 मिनिट मॅच फक्त थांबवा, 1 मिनिट आपण पाहतोय या ठिकाणी स्वागत सन्मान पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा हा बुके आणि मायेची शाल
या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम महापौर नाना यांना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सन्मानित केलं जातं. एक या स्पर्धेची आठवण म्हणून आमदार चषक सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित केलं जातं. नाना आपण आलात, खरोखरच 4 चांद लागले या स्पर्धेला, त्याबद्दल आपलं खूप खूप मनपूर्वक अंतकरणापासून धन्यवाद. या आपण मॅचकडे वळणार आहोत. 6 चेंडू 6 चौकार आले फलंदाजाच्या बॅटमधून, तर विघ्नहर्ता स्पोर्टचे प्रोप्रायटर राजू भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या आपण कंटिन्यूच जाणार आहोत. प्रशांत यादवड़े हिंदी कमेंटेटर. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार चषक 2021 का जबरदस्त घमासान. ये मुकाबला बहुत बड़ा होगा. टाइगर स्पोर्ट और एक तरफ है एसपी बॉयज की टीम. 20 रन बगैर किसी नुकसान के. करंट रन रेट की बात करें तो करंट रन रेट 15 का, रिकवर रन रेट 12.75 का है. 54 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इस बार टप्पा ऑफ टप के बाहर है. आंसर की तरफ खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच जो कि संपर्क नहीं हो रहा है. गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए. पावर प्ले में शानदार बल्लेबाजी. क्या शॉट सिलेक्शन था गौतम आखरे का. पालघर जिले के एक सबसे बेहतर खिलाड़ी है. इनका बल्ला जब बोलता है तो गेंदबाज के ऊपर दबाव आता है. ये ओवर बहुत अच्छा करता हुआ काशी का. 3 गेंदों का खेल हुआ है, केवल 2 रन आए. एक बिंदी गेंद आई है. काशी गेंदबाजी करते हुए अगली गेंद के साथ ऑफ टप के बाहर गेंद थी. सुंदर तरीके से गेंद को खेला. लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. टाइगर स्पोर्ट की अगर बात करें तो क्षमता वाले खिलाड़ी है गौतम आकरे. एक तरफ अरशद बारी 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. गौतम की बात करें तो गौतम 15 पर बल्लेबाजी करते हुए. नक्कीच 3 लगातार षटकार येत आहेत. तर विघ्नहर्ता स्पोर्टचे प्रोप्रायटर राजू भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सचिन किनी वेलकम. मॅन फ्रॉम सोनावे मंगेश पाटील टेंबे खोडावे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. इस बार हवा में गेंद खिलाड़ी है. क्या एक बार फिर इनके सर के ऊपर से गेंद जाएगी. एक बार फिर अच्छी फील्डिंग हो जाएगी. बिल्कुल अच्छी फील्डिंग करते हुए 2 रन लेने का मौका मिलेगा. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. रन संख्या 21 रन बगैर किसी नुकसान के. कुएं का पानी बहुत गहरा है. निकालने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी. 13 गेंदों का खेल से 31 रनों की जरूरत है. 13 का आंकड़ा देखिए, उसको उल्टा करेंगे तो 31 आएगा. 31 का आंकड़ा अगर देखें तो एक बार फिर वो 13 आएगा. मैच में पलटवार चाहिए. इस मैच की बात करें तो बहुत ही अच्छा मुकाबला चल रहा है. 23 रन बगैर किसी नुकसान के. सुंदर गेंद. एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव किया. गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जाते हुए शानदार फील्डिंग. 1 ही रन मिलेगा. सुंदर गेंदबाजी काशी द्वारा. इस मैच में जान डाली है. पहले ओवर में रन बहुत तेजी के साथ बन रहे थे. अब अभी अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 24 रन है. 2 ओवर का खेल समाप्त होता है. 12 गेंदों का खेल से 30 रनों की जरूरत है. एसपी बॉयज स्टैंड देखिए खचाखच बना हुआ है. एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. जबरदस्त. थँक्यू. आर्या 11 स्टँड आपण पाहतो. भार्गव 11 स्टँड, खुशी 11 स्टँड, अल्पेश भोईर यांच्या कन्नीचा फोटो मात्र धावसंख्या 24, 12 चेंडू 30 धावा. विजयासाठी आव्हान असेल. 11 स्टँड और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. 11 स्टैंड. उसके बाद है टाइगर स्पोर्ट स्टैंड है. तो सभी दर्शक देखिए मजा तो ले रहे हैं. एक इंटरेस्टिंग मैच होना चाहिए, तभी जाकर मजा आएगा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक है. 30 धावांची आवश्यकता है. गेंदबाजी में अब इमरोज गेंदबाजी करने के लिए आए. बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है, क्षमता वाले खिलाड़ी है, गेम चेंजर खिलाड़ी है. ये सारे खिलाड़ी देखिए जो पहाड़ पर बैठे हुए हैं. दर्शकों से खचाखच बना हुआ स्टेडियम और इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए सारे खिलाड़ी. पेड़ के नीचे छाव में बहुत सारे खिलाड़ी हैं, महिलाएं हैं और बहुत सारे बच्चे भी हैं. ये एक बहुत बड़ा टूर्नामेंट चल रहा है. पालघर जिले में एक बार फिर एक बड़ा टूर्नामेंट है. विराटन के मैदान पर 12 गेंदों का खेल से 30 रनों की जरूरत. इस बार ऑफ टप के बाहर गेंद लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद. दैट शुड बी टेकन. यस इट इज गॉन. और एमरोज को विकेट मिला. विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ गॉन. सफलता मिली. आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. विराटन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. शुक्रिया डिटेल सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आमदार चषक 2021 का आज के दिन का बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला चल रहा है. टाइगर स्पोर्ट को जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. 11 गेंदों का खेल शेष है और एम्ब्रोज ने विकेट लिया. नए बल्लेबाज मैदान के अंदर कृतेश आ रहे हैं. बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है. प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर भी बहुत अच्छा प्रदर्शन करते हैं. 11 गेंदों का खेल से 30 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. इस बार ऑन दिया. हवा में गेंद खिलाड़ी है लेकिन और बन के दर्शक बन के दीवाने. तालियां बजाने का मौका मिलेगा.
गौतम आकरे का बहुत ही खूबसूरत छक्का, मैग्निफिसेंट स्ट्रोक। क्या लाजवाब शॉट था ये, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, शरीर से दूर थे, लेकिन टाइमिंग बेमिसाल है। इस बार थोड़ा सा पीछे चले गए और कवर के ऊपर से एक शानदार छक्का आता हुआ। मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड। 10 गेंदों का खेल से 24 रनों की जरूरत है। मैच बन सकता है, मैच अच्छा भी होगा क्योंकि यह मुकाबला बहुत बड़ा है। एक तरफ अगर देखें तो गौतम आकरे का बल्ला बोल रहा है, जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, जवाबी हमला करते हुए। ये गेंद दोबारा देखिए, काफी ऑफ स्टंप के बाहर थी, शरीर से दूर खेले और उसके बावजूद देखिए बल्ले के बीचों बीच गेंद लगती हुई, कवर के ऊपर से दूर जाते हुए शानदार। दर्शक दीर्घा में जा रही है, तालियां बज रही है, बजेगी चिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। 10 गेंदें 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम है ये गेंद लेग स्टंप की तरफ जाते हुए, वाइड बॉल का इशारा एक बार फिर श्रीकांत बोईरा हमारी तरफ कर रहे हैं। कहते हैं गोल बनाने के लिए गोल स्पॉट की तरफ जाने की जरूरत नहीं है, सामने वाले के दिमाग पर हमला कीजिए, गोल अपने आप बनेगा। पहले छक्का, उसके बाद में एक बार फिर कुछ ज्यादा करने का प्रयास एब्रोस कर रहे हैं। लेग स्टंप के बाहर जाते हुए, लाइन से भटकते हुए 31 रन 1 विकेट के नुकसान पर। 10 गेंदों का खेल से 23 रनों की जरूरत है। अभी भी फासला बना हुआ है, अगर फासला है तो हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोसला भी बन सकता है। बहुत ही अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। टाइगर स्पोर्ट और एक तरफ अगर देखें तो एसपी की टीम है। एक शानदार मैच चल रहा है, गेंदबाजी करने के लिए एम्ब्रोस तैयार, स्ट्राइकर एंड पर गौतम आकरे जी जान लगा के खेल रहे हैं। दोनों खिलाड़ी इस मंच को जो कि अपना बनाने की कोशिश करते हुए। राइट टाइम ओवर द विकेट, इस बार कलाई के साथ फोड़ दिया, स्क्वेयरली की तरफ खिलाड़ी मौजूद है। बहुत ही अच्छी गेंद थी, मिडल और एक गेंद जाती हुई स्क्वेयरली की तरफ, सुंदर फील्डिंग का मुजाहिरा, 1 ही रन मिलेगा। स्ट्राइक रोटेट करना भी बहुत जरूरी है। इस बार मुकाबला अगर देखें तो रोचक तरीके से आगे बढ़ रहा है। 9 गेंदों का खेल से 22 रनों की जरूरत है। ये मुकाबला कहीं पर भी जा सकता है। आमदार चषक 2021 का ये सबसे बेहतरीन मुकाबला चल रहा है। एम्ब्रोस एक बार फिर तैयार है अपने बॉलिंग मान पर। थर्ड मैन पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, कवर पॉइंट पर खिलाड़ी है, एस्ट्रे कवर पर खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिडल की तरफ खिलाड़ी है। अब मनोज बिचारे आए हैं एम्ब्रोस को समझाने के लिए। 9 गेंदों का खेल से 22 रनों की जरूरत है। शेवटची 9 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची आवश्यकता। टाइगर स्पोर्टला हा सामना जिंकण्याकरता एसपी की तरफ से मेहनत कर रहे हैं। मैदान के अंदर चल रहा है घमासान, हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे हैं जी जान। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार ऑफ के बाहर गए, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, कवर की तरफ एक बार फिर वो खिलाड़ी मौजूद, सुंदर फील्डिंग का मुजाहिरा, 1 ही रन मिलेगा। इस बार कृतेश मैदान के अंदर है, शानदार खिलाड़ी है जिन्होंने अभी अभी कोपरी में कमाल का प्रदर्शन किया है बल्लेबाज के तौर पर। 33 रन 1 विकेट के नुकसान पर, 8 गेंदों का खेल से 21 रनों की जरूरत है। बहुत देर के बाद एक अच्छा मुकाबला, 3 छक्कों के लिए इस बार देखिए तो बिगनर द स्पोर्ट की तरफ से 1000 का इनाम है। बिल्कुल एक बार फिर इनाम तो लग रहे हैं। बल्लेबाज के लिए अपना नाम बनाने के लिए अच्छा काम भी करना होगा, तब जाकर मजा आएगा। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार सुंदर गेंद आउटसाइड की तरफ खेलते हुए, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। फील्डिंग अगर बेहतर हो जाएगी तो बिल्कुल अच्छी बात, लेकिन गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए दर्शक स्ट्रोक, तालियां बज रही है, गाना भी बजेगा और बल्लेबाज अगर देखें तो गेंदबाज का बैट बजा भी बजा रहे हैं। थैंक यू। 7 गेंदों का खेल से 17 रनों की जरूरत है। 17 है तो खतरा है, किसके लिए तो आने वाला समय बताएगा, लेकिन मैच अच्छा है, शानदार मुकाबला चल रहा है। इस बार बहुत सारे दर्शक एंजॉय कर रहे हैं, कुछ दर्शक जो कि एक्साइट होते हुए एक बार फिर मैदान के अंदर जा रहे हैं। शेवटचे 7 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता। क्या मुकाबला चल रहा है, दोनों के पास मौका। एम्ब्रोस भी ये मैच बना सकते हैं, चाहे तो बल्लेबाज भी ये मैच बना सकते हैं, लेकिन तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी गौतम आकरे की। क्या कमाल का प्रदर्शन अभी तक। एम्ब्रोस तैयार है, आखिरी गेंद शेष, लेकिन दोनों के लिए होगी विशेष। इस ओवर की ये आखिरी गेंद है। फुल टॉस गेंद से ज्यादा फायदा उठा पाया नहीं, देखने वाली बात है। गेंद बॉडी की तरफ 4 रन ले जाते भी गौतम आकरे के लिए तालियां बजने वाली है। ठोको तालियां, एक बार फिर गाना भी आएगा। विजय घेतून आणलाय गावातल्या पोरांनी, गणगणित विजय घेतून आणलाय संघाच्या पोरांनी, गणगणित विजय घेतून आणलाय गावातल्या पोरांनी, गणगणित विजय घेतून आणलाय संघाच्या पोरांनी। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आमदार चषक 2021 का जबरदस्त घमासान मैदान के अंदर चल रहा है। जीतने के लिए लक्ष्य की बात
लक्ष्य की अगर बात करें तो 6 गेंदों का खेल अभी भी शेष, 41 एक विकेट के नुकसान पर 54 रनों का लक्ष्य है। एसपी बॉयज की अगर बात करें तो बहुत अच्छी संतुलित टीम है, लेकिन गौतम आकरे ने इस मैच में जान डाली है। 6 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है, कांटे की टक्कर मैदान के अंदर चलती हुई। इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक आते हैं। पैसा वसूल मैच चल रहा है, मैदान के अंदर चर्चा जारी है। सुबह की चाय और बड़ी लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा भी होता है। समय के नजाकत को समझिए। आखिरी ओवर लेके निखिल गेंदबाजी करने के लिए स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज की बात करें तो कृतेश है, और क्या बल्लेबाजी के बल्लेबाज गौतम ने 11 गेंदों का सामना करते हुए 30 रन बनाए हैं। टाइगर स्पोर्ट को 6 गेंदों में जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। दबाव तो बिल्कुल दोनों तरफ रहेगा। फ्लाइंग स्लिप की तरफ खिलाड़ी मौजूद, पॉइंट की तरफ खिलाड़ी है, कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी है। दबाव तो बिल्कुल रहेगा। एक बार फिर इस मुकाबले में दोनों तरफ दबाव रहेगा। पहली 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण। निखिल तैयार, बहुत अच्छी गेंद और विकेट के सामने पाए गए। छोटे कद के गेंदबाज ने कमाल कर दिया है। कृतिश का विकेट गिरता हुआ, दूसरे विकेट का पतन। टाइगर स्पोर्ट के लिए दूसरा झटका, गॉन, सफलता मिली है। शानदार गेंदबाजी। सत्वरी धावली नळ कशी होईल लापावली, सत्वरी धावली नळ कशी होईल लापावली, सत्वरी धावली नळ कशी होईल लपावली, सत्वरी धावली नळ कशी होईल लपावली। शुक्रिया डीजे। डर मुझे भी लगा वो फासला देकर, बढ़ता गया मैं एक बार फिर वो रास्ता देकर, खुद ब खुद मेरे नजदीक आ गई मेरी मंजिल, मेरा हौसला देकर। 5 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है। कहानी बहुत इंटरेस्टिंग है। दर्शक काफी संख्या में मौजूद है, एक जबरदस्त मुकाबला देख रहे हैं। आमदार चषक 2021 की यह पूरी कहानी सुपरहिट चलते हुए, क्या मैच चल रहा है। रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। अब पहली गेंद गेंदबाज की है, दूसरी किसकी, यह देखना बहुत जरूरी है। बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके जयेश। एक एंड पर गौतम आकरे जैसे जो कि जबरदस्त खिलाड़ी है। मैदान के अंदर कप्तान चर्चा कर रहे हैं। मनोज विचारों को मैं देख रहा हूं, एक बार फिर सुमित डेकले चर्चा कर रहे हैं। चर्चा में तो ये टूर्नामेंट भी है, पालघर का एक जबरदस्त टूर्नामेंट। आंकड़ा बढ़ता जा रहा है। दर्शक देखिए लगभग अब 4000 के आसपास चले गए हैं। 41 2 विकेट के नुकसान पर टाइगर स्पोर्ट को जीतने के लिए 5 गेंदों में 13 रनों की जरूरत है। एक कांटे की टक्कर चल रही है मैदान के अंदर। सेट बैट पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी है निखिल तैयार। इस बार सुंदर तरीके से, शानदार तरीके से खेले गए, बॉडी की तरफ जाती हुई 6 रन। तालियां बजने वाली है। मैग्निफिसेंट स्ट्रोक, खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने। शुक्रिया डीजे, बहुत ही जबरदस्त खिलाड़ी जयेश रावरे जो चिंचनी से बिलोंग करते हैं। क्या शॉट है ये, ऑफ टाइम के बाहर गेंद थी, थोड़ी सी एक बार फिर जगह बनाई और खूबसूरती के साथ वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से खेल दिया। बहुत ही शानदार शॉट, दमदार शॉट आमदार चषक में। रन संख्या देखिए, अब 4 गेंदों में जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। कहानी बहुत इंटरेस्टिंग बनती हुई, दर्शकों से खचाखच बड़ा स्टेडियम है। रोचक मुकाबला चल रहा है, दिलचस्प मुकाबला चलता हुआ, कांटे की टक्कर चल रही है। कहानी बहुत जबरदस्त बनती हुई, हमारी सांसें एक गले में अटकी हुई है। पहली गेंद गेंदबाज की, दूसरी बल्लेबाज की है, तीसरी किसकी है, टाइगर स्पोर्ट की या एक बार फिर एसपी बॉयज की, ये देखना बहुत जरूरी। निखिल तैयार, एक बार फिर उड़ाया आसमान की तरफ, गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जाते भी। चिंचनी के ये जहाबाज खिलाड़ी कहां रुकने वाली, गेंद बॉडी रन के बाद 6 रन जाती भी। टाइगर एक बार फिर दहाड़ रहा है, शानदार बल्लेबाजी। बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय। शुक्रिया डीजे। शिट्टी वाजणार कंपल्सरी चेस से 53 रन 2 विकेट के नुकसान पर। अब गेंदों की बात करें, 3 गेंदों का खेल अभी भी शेष है, 1 रन की जरूरत है। मैं रोहिदास की तरफ देख रहा हूं, इनके चेहरे पर मुस्कुराहट है। बिल्कुल, इसकी वजह क्या है, पहले तो गौतम आकरे बहुत ही शानदार, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी के, और उसके बाद में जयेश को मौका मिला तो इन्होंने भी बहुत पिटाई की है गेंदबाज की। छोटे कद के गेंदबाज निखिल ने शुरुआत अच्छी की थी, लेकिन उसके बाद में 2 गेंदों पर कमाल के 2 शॉट। 53 2 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निखिल तैयार है, घेरा बनाया हुआ है। पर बहुत अच्छी गेंद, मैच को ऐसे जाने नहीं देंगे।
मनोज विचार है पीछे, लीजेंड खिलाड़ी है, 2 गेंदों का खेल जैसे 1 रन की जरूरत है, आखिरी सांस तक लड़ेंगे। ये मैच बहुत अच्छा हो जाएगा, उम्मीद पर दुनिया अभी भी कायम है, क्योंकि कंपलसरी जैसे सांसें जिंदा रखने के लिए खेलना होगा, लड़ना होगा। 2 गेंदों का खेल जैसे 1 रन की जरूरत। इस बार सुंदर तरीके से यहां खेलते हुए मैच समाप्त होता हुआ चिंचनी के जो जहांबाज खिलाड़ी है टाइगर स्पोर्ट की बात करें, टाइगर स्पोर्ट के लिए बहुत बड़ी उम्मीदें लेके आए और जयेश के लिए रोहिदास की तरफ से 500 का इनाम। रक्षण करता देव माझा परमेश्वर, खानाव गावचा रक्षण करता देव माझा परमेश्वर, परमेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर, परमेश्वराची कृपा निरंतर रोहिदास पाटलावर। थँक्यू, धन्यवाद नाना, आपण आलात, अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला, त्याबद्दल आपला खूप खूप मनपूर्वक अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। एक चांगलं व्यक्तिमत्व रजा घेत आहेत, 4 चांद लागले या स्पर्धेला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयापासून धन्यवाद। सुमित ढेकले, जरूर चांगल्या प्रकारची पाणी फिरलं त्या खेळीवर, परंतु या ठिकाणी जबरदस्त सामना पाहायला मिळाला। निखिल बागुल मॅन फ्रॉम करिवली, परंतु इथे मात्र उदय भुईर केवारोड यांच्याकडून मात्र 200 रुपये, जयेश गौतम अकरेला मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतो। उदय भोईर यांच्याकडून मात्र आपण पाहू शकाल, खूप छान पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहतोय, काय जबरदस्त मात्र आपण पाहतो। मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत गौतम अकरे। उदय भोये यांच्याकडून गौतम आखरेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचबरोबर टायगरचे संघ मालक रोहिदास पाटील भरपूर खुश आहेत, त्यांच्याकडून जयेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। जबरदस्त जयेश रावरे, आउटस्टँडिंग, इनक्रेडिबल, याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे। टायमिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, जयेश रावरे याच्या बॅट मधून पाहायला मिळालं, सुपर बॅटिंग, अप्रतिम, इनक्रेडिबल। या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया। निश्चितच या सामन्याचा हिरो गौतम आकरे ठरला। एवढ्या सर्वांच्या साक्षीने गौतम ही इनिंग साकारलीच, त्यावेळेला एक मोठी टीम, तगडी टीम आपण ओपन मधली आपण बघतोय, ज्या टीमनं बिग बॅश मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली, अशा टीम विरुद्ध तुम्हाला आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय। प्रथम तर मी माझा परफॉर्मन्स थोडा बॅट चालू होता, म्हणून मला संघामध्ये थोडा म्हणजे मागे बॅटिंगच नाही यायची, परंतु मी आज असा निश्चय केला की मी आज मला बॅटिंग करायची आहे, मला संघामध्ये जागा टिकवायची, म्हणून त्या हिशोबाने मी आज खेळ केला। आणि समोरची संघ विनर संघ हा नावाजलेला संघ आहे, भरपूर अनुभव आहे त्यांच्यापाशी, परंतु आम्ही आमच्या माइंडने खेळ केला, म्हणून आम्ही ही मॅच खेळता जिंकलो। ऐश्वर्या रायला तुम्ही ऐश्वर्या रायच येते, ऐश्वर्या सुर्वेला तुम्ही टॅकल केलं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, ती गोष्ट अतिशय महत्त्वाची होती, त्यामुळे तुम्ही मोमेंटम मिळाला या मॅचमध्ये। हो निश्चितपणे, कारण ऐश्वर्या सूर्य हा खाली कर टाकत होता आणि मेन प्लस पॉईंट म्हणजे मला